ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथे आज सकाळी 9:30 वाजता विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं। यावेळी सरस्वती मातेचे पूजन करत सर्व विद्यार्थ्यांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर प्रत्येकाला गुलाबाचं फूल देण्यात आलं। मुलांचे स्वागत करत संपूर्ण शाळा सजवण्यात आली होती। प्रत्येक वर्गाच्या बाहेर कार्टूनचे पोस्टर उभारण्यात आले होते। मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध खेळणी सजवण्यात आली होती। सर्व पालक आणि शिक्षक यांनी चिमुकल्या मुलांचे खाऊ देऊन स्वागत केले। यावेळी मुख्याध्यापक मगदुम सर आणि पूर्व प्राथमिक विभाग मोरे मॅडम यांनी आपल्या प्रशालेची 100% निकालाची परंपरा याही वर्षी अखंड राहील असं सांगितलं। यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी बेर्डे सर, आव्हाड सर, चिले सर, भिगाडे सर, भालेकर मॅडम आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आत्ता आपण आहोत ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या शाळेमध्ये आहोत। मुलांचा प्रचंड उत्साह आता आपल्याला दिसतोय। मी मगाशी काही पालकांजवळ बोललो, पालकही या शाळेवरती आज आले तेव्हा त्यांचाही आनंद ओसंडून वाहत होता। या शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे, प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे असे मुख्याध्यापक या शाळेचे सर्वेसर्वा आदरणीय मगदुम सर आहेत। मी मगदुम सरांजवळ बातचीत करणार आहे। काही पालक आहेत त्यांच्याजवळही मी संवाद साधणार आहे। पण सगळ्यात प्रथम येतो मगदुम सर, दीपवाहिनीतर्फे आज शाळेचा पहिला दिवस आहे। मी दीपवाहिनीच्या वतीने तुमचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो। आज 1 ते 1.5 महिन्याच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार, मुलांचा किलबिलाट आहे, शाळेचं कामकाज चालू होणार आहे, काय वाटतं? आनंद आहे, कारण शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आणि आजपासून आपली भडगावमधली शाळा सुरू होते। आज इयत्ता 6वी पहिली ते 12वीपर्यंतचे सर्वच वर्ग सुरू झालेले आहेत। खूप विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं उत्साह तर त्यांचा असतोच, नेहमी असतो, आणि तोच उत्साह वर्षभर ठेवून आम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तुंग असं यश याही वर्षी मिळवू अशी आम्ही सर्वांना, पालकांना, विद्यार्थ्यांना अशी ग्वाही दिलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा आम्ही दिलेलेच आहेत। सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं असंच आम्हाला नेहमी प्रेम आणि सातत्य किंवा नियमितपणा हा आमच्या सोबतीला, आमच्यासोबत राहून ते नेहमी देत असतात। याचंच हे फलित आहे। यावर्षी आम्ही याच पद्धतीनं सुयश मिळवू। त्यांचे सहकारी शिक्षक आहेत। अगदी 2 मिनटं सर, काय वाटतंय, काय सांगा? नमस्कार, मी आढाव सर, या ठिकाणी वाणिज्य शाखेमध्ये मी या ठिकाणी टीचिंग करतो आहे। या ठिकाणी जे यावर्षी ॲडमिशन झालेले आहेत ते ॲडमिशन अगदी उत्तम पद्धतीने झालेले आहेत। खूप चांगल्या पद्धतीने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास साध्य करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक, संस्था मेंबर या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांना चांगला न्याय देऊ। धन्यवाद। खरोखर सगळे शिक्षक या चिमुकल्यांचं स्वागतासाठी सज्ज आहेत। समोर पाहू शकता, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्या पाठीमागे आज मुला दुतर्फा उभी दिसत आहेत आणि छान पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात त्या मुलांचं पुष्पवृष्टी करत स्वागत होणार आहे। इथे काही कार्टूनही लावलेले आहेत। शाळा छान पद्धतीने सजवलेली आहे, मुलांचा उत्साह दिसतोय आणि या सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। चिमुकल्यांचं स्वागत होणार आहे। ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या शाळेचा आज पहिला दिवस आहे। विद्यार्थ्यांचं फार जल्लोषात स्वागत झालेलं आहे। अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना आज शाळेचा पहिल्या दिवशी सोडायला आलेले आहेत। काही उत्साही पालक माझ्याबरोबर थांबलेले आहेत। आपण पालक प्रतिनिधी म्हणून त्यांना विचारूया। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करतो आज पहिल्या दिवशी। काय सांगाल सर? आज शाळेचा पहिला दिवस आहे, विद्यार्थ्याला, चिमुकल्याला तुम्ही सोडून घरी निघाला, काय सांगताय? आज आम्हाला खूप आनंद होतोय। आपण एक सुसज्ज अशा इमारतीत, सुसज्ज असं सुसंस्कृतीत विद्यालयात आमच्या पाल्यांना घेऊन आलो। त्यांचं खूप चांगल्या प्रकारे इथं स्वागत झालं, जेणेकरून आमचे पाल्यसुद्धा खूप आनंदित आहेत, हर्षभरीत आहेत। प्रत्येक पालक असं सांगतोय, तुम्हाला काय वाटतंय? माझं गाव मंडणगड आहे आणि मी इथे पहिल्यांदाच इयत्ता 6वीमध्ये माझ्या मुलीला टाकलं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण शाळेचं बघायला मिळालं आणि नक्कीच माझी मुलगी या ठिकाणी छान प्रकारे शिकेल। प्रत्येक पालक असं सांगतोय, शाळेबद्दल एक विश्वास दाखवतोय। सगळ्या पालकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, मुलं आनंदित आहेत आणि
खूप सारा पहिला दिवस असा आनंदित जाणार आहे आणि हे नवीन वर्ष शैक्षणिक वर्षासाठी सर्व पालकांनाही मी आमच्या दीप चॅनलकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आत्ता मी ज्ञानदीपच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात आहे, जिथून आपण एखादा मोठ्या वरती काम करतो, मोठ्या पदावर काम करत असताना जो पाया बेसिक मजबूत व्हायला लागतं तेव्हाच तो कळस व्यवस्थित दिसतो. तर आज पाया भक्कम करण्याचं काम करणारे विद्यार्थ्यांचं काम करणारे चिले सर आहेत. मी पहिलीच्या वर्गात आहे, छानपैकी ते शिकवत होते, त्यांना मी डिस्टर्ब करत त्यांच्याशी बोलायला आलो आहे. सर, दीप वाहिनीमध्ये स्वागत आहे तुमचं. आज 1.5 ते 2 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही उत्साहाने उभे आहात. आज शाळेचा पहिला दिवस आहे, मुलं आहेत समोर, काय वाटतंय? आज नवीन वर्ष 2024-25 सुरू होत आहे आणि आज आपल्या इयत्ता पहिलीतील सर्व जी नवीन प्रवेशित झालेली मुलं आहेत ती अतिशय उत्साहाने शाळेत आलेले आहेत. त्यांच्या पालकांनीसुद्धा त्यांना आनंदाने शाळेत सोडलेले आहे आणि नवीन गणवेश, नवीन दप्तरं, नवीन वह्या, नवीन मित्रमैत्रिणी हे सगळे एकत्र आता आलेले आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की आज पहिलीच्या वर्गामध्ये सर्वच्या सर्व मुलं उपस्थित आहेत. 100% उपस्थिती आहे. 100% उपस्थिती आहे आणि अशीच कायम राहील अशा शुभेच्छा देत मी सुयश चिंतितो. दीप वाहिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे, कारण तुम्ही पहिलीचा पाया मजबूत करतात तेव्हा ती मुलं डॉक्टर, वकील अशा मोठमोठ्या पदांवर आम्हाला कार्यरत दिसतात. त्याच्यामुळे तुम्हालाही साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.